अखेर एल निनोचे अडथळे पार करत मान्सून सोमवारी पुण्यात दाखल झाला, तर पुढील 48 तासात तो मुंबईत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा तब्बल 15 दिवस उशिरा आला असला तरी आता राज्यभर जोरदार सक्रिय झालाय। पुढील 8 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर मान्सूनच्या आगमनामुळे आता बळीराजासह नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। नागपुरातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। काल दुपारपासून नागपुरात ढग दाटून आले होते आणि संध्याकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली। नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली, मात्र या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। हवामान तज्ज्ञांनी हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन केलं। उल्हासनगरमध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळालं। मात्र या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या उल्हासनगरवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे। अजूनही पावसाचा जोर उल्हासनगरमध्ये कायम आहे। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। मात्र पहिल्याच पावसात चंद्रपूर महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाला। शहरातील श्री टॉकीज चौक, SBI बँक परिसर, पटेल शाळा तसंच LTV शाळेजवळ व तुकुम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला। दुसरीकडे ग्रामीण भागात या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग येण्याची आशा आता व्यक्त केली जाते। नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झालं। तालुक्यातील भाटगाव इथं एका शाळेच्या आवारात पावसाचं पाणी शिरलं। विद्यार्थी आणि शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागला। शाळेच्या परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। तर संबंधित यंत्रणेनं याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। शहरात तसंच गावागावांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ झाली। दरम्यान चांदवड येथील आठवडे बाजारालाही पावसाचा मोठा फटका बसला असून व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय झाली।